नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत गणित विषयाचा पार्ट 3, ज्यामध्ये आपण बघणार आहोत गणित विषयाची पेडागॉजीवरचे 30 महत्त्वपूर्ण प्रश्न। तर चला आपण सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1, गणित शिक्षण में रचनावादी दृष्टिकोण का अर्थ है। ऑप्शन ए, शिक्षक ज्ञान देता है। ऑप्शन बी, छात्र स्वयं ज्ञान का निर्माण करता है। ऑप्शन सी, केवल अभ्यास से सीख। ऑप्शन डी, दंड द्वारा सुधार। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। आपल्याकडे 30 प्रश्न येणार आहेत मित्रांनो। 30 प्रश्नापैकी आपल्याला किती गुण येणार आहे ते आपल्याला शेवटला कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर कृपया करून येस टाईप करा। मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, छात्र स्वयं ज्ञान का निर्माण करता है। पुढचा प्रश्न बघूया। हे स्पष्टीकरण देऊ ना मित्रांनो। प्रश्न क्रमांक 2, यदि छात्र बार बार एक ही प्रकार की गलती करता है तो यह दर्शाता है। ऑप्शन ए, लापरवाही। ऑप्शन बी, अवधारणात्मक कमी। ऑप्शन सी, स्मरण शक्ति की कमी। ऑप्शन डी, समय की कमी। मित्रांनो, उत्तर सांगायचं आहे आपल्याला। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन बी, अवधारणात्मक कमी। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 3, नैदानिक मूल्यांकन डायग्नोस्टिक असेसमेंट का मुख्य उद्देश्य है। ऑप्शन ए, अंक देना। ऑप्शन बी, तुलना करना। ऑप्शन सी, सीखने की कठिनाई पहचानना। ऑप्शन डी, परिणाम घोषित करना। मित्रांनो, या प्रश्नाचं काय उत्तर राहणार आहे ते आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, सीखने की कठिनाई पहचानना। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 4, दैनिक जीवन के उदाहरणों से गणित पढ़ाना किस सिद्धांत पर आधारित है। ऑप्शन ए, अमूर्तता। ऑप्शन बी, यांत्रिक अभ्यास। ऑप्शन सी, सहसंबंध सिद्धांत। ऑप्शन डी, व्यवहारवाद। तर मित्रांनो, काय असणार आहे उत्तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे। मित्रांनो, उत्तर देत चला, जेणेकरून तुमची पण प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला प्रश्न आठवण राहील की या प्रश्नाचं उत्तर काय होतं ते। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, सहसंबंध सिद्धांत। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 5, गणित में अनुमान कौशल विकसित करने के लिए सबसे प्रभावी है। ऑप्शन ए, लंबी विधियाँ। ऑप्शन बी, सूत्र रटना। ऑप्शन सी, मानसिक गणना। ऑप्शन डी, कॅल्क्युलेटर। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे आणि उत्तर देण्यामागे कारण आहे मित्रांनो, यांनी तुम्हाला तुमची प्रॅक्टिस इथल्या इथे होईल, दुसरी काही व्यवस्था करण्याची गरज पडणार नाही। या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, मानसिक गणना। ही PDF तुम्हाला टेलिग्रामला मिळेल मित्रांनो। प्रश्न क्रमांक 6, यदि उत्तर सही है लेकिन विधि गलत है तो शिक्षक को ऑप्शन ए, पूरे अंक देने चाहिए। ऑप्शन बी, उत्तर गलत मानना चाहिए। ऑप्शन सी, विधि पर चर्चा करनी चाहिए। ऑप्शन डी, अनदेखा करना चाहिए। तर मित्रांनो, काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर देखील सांगायचं आहे आपल्याला। व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये येस टाईप करा मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, विधि पर चर्चा करनी चाहिए। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 7, मैथ एंजाइटी कम करने का सबसे अच्छा तरीका। ऑप्शन ए, अधिक गृह कार्य। ऑप्शन बी, डर का वातावरण। ऑप्शन सी, सहयोगात्मक अधिगम। ऑप्शन डी, कठीण प्रश्न। उत्तर सांगायचं आहे मित्रांनो। तर आपल्याला माहिती आहे अधिक गृह कार्य निगेटिव्ह, डर का वातावरण निगेटिव्ह, कठीण प्रश्न निगेटिव्ह। उत्तर राहणार ऑप्शन सी, सहयोगात्मक अधिगम। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 8, गणित में छात्रों की गलतियों को कैसे देखा जाना चाहिए। ऑप्शन ए, असफलता। ऑप्शन बी, दंड का कारण। ऑप्शन सी, सीखने का अवसर। ऑप्शन डी, समय की बर्बादी। मित्रांनो, काय असणार आहे आपल्याला उत्तर द्यायचं आहे। असफलता निगेटिव्ह, दंड का कारण निगेटिव्ह, समय की बर्बादी निगेटिव्ह। ऑप्शन सी, सीखने का अवसर। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो। प्रश्न क्रमांक 9, निम्न में से कौन सा भावात्मक उद्देश्य है। ऑप्शन ए, जोड़ करना। ऑप्शन बी, सूत्र लगाना। ऑप्शन सी, गणित के प्रति सकारात्मक दृष्टिकोन। ऑप्शन डी, प्रमेय सिद्ध करना। तर मित्रांनो, काय असणार आहे उत्तर सांगायचं आहे। या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, गणित के प्रति सकारात्मक दृष्टिकोन। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न, विभिन्न तरीकों से उत्तर खोजने देना किस दृष्टिकोण को दर्शाता है। ऑप्शन ए, एकल उत्तर दृष्टिकोण। ऑप्शन बी, बहुरणनीति दृष्टिकोण। ऑप्शन सी, रटत पद्धती। ऑप्शन डी, व्यवहारवादी दृष्टिकोन। उत्तर द्यायचं आहे मित्रांनो। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी, बहुरणनीति दृष्टिकोन। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 11, पीयर लर्निंग का मुख्य लाभ है। ऑप्शन ए, प्रतिस्पर्धा। ऑप्शन बी, सहयोग और संवाद। ऑप्शन सी, भ्रम। ऑप्शन डी, तणाव। तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देखील माहीत असेल। तुम्हाला माहीत आहे तणाव निगेटिव्ह, भ्रम निगेटिव्ह, प्रतिस्पर्धा निगेटिव्ह। तर पॉझिटिव्ह एकच आहे मित्रांनो, सहयोग और संवाद। तर ऑप्शन प्रश्न क्रमांक 11चं उत्तर ऑप्शन बी राहणार आहे मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 12, प्राथमिक स्तर पर गणित पढ़ाने का सही क्रम है। ऑप्शन ए, अमूर्त से ठोस। ऑप्शन बी, ठोस से अमूर्त। ऑप्शन सी, नियम से उदाहरण। ऑप्शन डी, सूत्र से अभ्यास। मित्रांनो, काय उत्तर सांगायचं आपल्याला। तर या प्रश्नाचं देखील उत्तर ऑप्शन बी राहणार आहे, ठोस से अमूर्त। पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक 13, ब्लूम के एप्लीकेशन लेवल का उदाहरण है। ऑप्शन ए, परिभाषा याद करना। ऑप्शन बी, सूत्र रटना। ऑप्शन सी, जीवन की समस्या हल करना। ऑप्शन डी, शब्द पहचानना। तर मित्रांनो, काय असणार आहे तुम्हाला माहीत आहे, रटना, याद करना, निगेटिव्ह शब्द आलेत मित्रांनो।
तर इथे बघायचं आपल्याला योग्य उत्तर कोणतं राहणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो जीवन की समस्या हल करना. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 मैट टॉक का मुख्य उद्देश्य है. ऑप्शन ए समय बचाना, ऑप्शन बी शिक्षक का बोलना, ऑप्शन सी तर्क और संप्रेषण कौशल, ऑप्शन विकसित करना, ऑप्शन डी उत्तर बताना. मित्रांनो काय असणार आहे प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे आपल्याला. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी तर्क और संप्रेषण कौशल विकसित करना. मित्रांनो सिरीज आवडत असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि सिरीज आवडत असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये यस म्हणून टाईप करा. धन्यवाद मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15 यदि छात्र केवल सूत्र याद करता है तो शिक्षक को क्या करना चाहिए. ऑप्शन ए और सूत्र देने चाहिए, ऑप्शन बी अवधारणा आधारित गतिविधि करानी चाहिए, ऑप्शन सी परीक्षा लेनी चाहिए, ऑप्शन डी अनदेखा करना चाहिए. तर काय असणार आहे मित्रांनो उत्तर आपल्याला सांगायचं आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अवधारणा आधारित गतिविधि करानी चाहिए. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 16 गणित में परियोजना कार्य का महत्व है. ऑप्शन ए अंक बढ़ाने के लिए, ऑप्शन बी समय भरने के लिए, ऑप्शन सी वास्तविक जीवन से जोड़ने के लिए, ऑप्शन डी पाठ कम करने के लिए. तर मित्रांनो सगळे निगेटिव्ह शब्द क्रॉस करा आणि राईट शब्द जे आहे ते ऑप्शनमध्ये कमेंटमध्ये टाईप करा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी वास्तविक जीवन से जोड़ने के लिए. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्हाला अभ्यास करताना काही अडचण येत असेल तर ते नक्की कमेंटमध्ये सुचवा ज्यावर आपण काहीतरी सोल्यूशन काढण्याचा प्रयत्न करूया. प्रश्न क्रमांक 17 प्रश्न पूछकर छात्रों को सोचने के लिए प्रेरित करना कहलाता है. ऑप्शन ए व्याख्यान विधि, ऑप्शन बी प्रश्नोत्तर विधि, ऑप्शन सी अन्वेषण विधि, ऑप्शन डी अभ्यास विधि. तर मित्रांनो व्याख्यान विधी प्रश्नोत्तर विधी या सगळ्या निगेटिव्ह शब्द आहेत मित्रांनो. हे पेपरमध्ये कुठे दिसले तुम्हाला त्यांना समजा निग्लेक्ट करण्याचा प्रयत्न करायचा, पण प्रश्न पहिले काय दिलेला आहे ते वाचण्याचा प्रयत्न करायचा. प्रश्न क्रमांक 17चं उत्तर ऑप्शन सी अन्वेषण विधी राहणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 18 TLM म्हणजे टीचिंग लर्निंग मटेरियल का मुख्य उद्देश्य है. ऑप्शन ए सजावट, ऑप्शन बी मनोरंजन, ऑप्शन सी अमूर्त अवधारणाओं को स्पष्ट करना, ऑप्शन डी समय भरना. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे काय करायचं आहे इथे कोणते शब्द निग्लेक्ट करायचे आणि कोणाला क्लिक करायचं आहे. तो ऑप्शन सी आपलं उत्तर राहणार आहे मित्रांनो अमूर्त अवधारणाओं को स्पष्ट करना. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19 विविध स्तर वाली कक्षा में शिक्षक को क्या करना चाहिए. ऑप्शन ए केवल तेज छात्रों पर ध्यान देना, ऑप्शन बी सभी को समान कार्य देना, ऑप्शन सी विभेदित शिक्षण अपनाना, ऑप्शन डी पाठ छोड़ देना. तर काय असणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देखील सांगायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो या व्हिडिओची पार्ट 1 पार्ट 2 सगळ्या लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. ते पण तुम्ही बघा जेणेकरून तुमचा अभ्यास अजून चांगल्या प्रकारे होईल. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी विभेदित शिक्षण अपनाना. मित्रांनो गणित विषयाचे सगळे पार्टचे लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत तर ते नक्की बघावे. प्रश्न क्रमांक 20 CTET के अनुसार गणित शिक्षण का केंद्र है. ऑप्शन ए शिक्षक, ऑप्शन बी पाठ्यपुस्तक, ऑप्शन सी छात्र, ऑप्शन डी परीक्षा. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे. आपण चाइल्ड सेंटर्ड बघतो तर छात्र विद्यार्थी राहणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21 गणित में समस्या समाधान पद्धति अपनाने का मुख्य लाभ क्या है. ऑप्शन ए सूत्र याद हो जाते हैं, ऑप्शन बी रटत बढ़ती है, ऑप्शन सी तांत्रिक सोच और सृजनात्मक विकास विकसित होता है और ऑप्शन डी समय की बचत होती है. मित्रांनो काय असणार आहे प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला सांगायचं आहे ABCD पैकी. गणित में समस्या समाधान पद्धति अपनाने का मुख्य लाभ क्या है. तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देखील माहीत असेल मित्रांनो ऑप्शन सी राहणार आहे तार्किक सोच और सृजनात्मकता की विकास होती है. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 22 फॉर्मेटिव असेसमेंट कब किया जाता है. ऑप्शन ए वर्ष के अंत में, ऑप्शन बी परीक्षा के बाद, ऑप्शन सी अध्यापन प्रक्रिया के दौरान, ऑप्शन डी परिणाम घोषित करते समय. तर मित्रांनो सांगायचं आहे फॉर्मेटिव असेसमेंट कब किया जाता है. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी अध्यापन प्रक्रिया के दौरान. प्रश्न क्रमांक 23 गणित में ओपन एंडेड प्रश्न देने का उद्देश्य क्या है. ऑप्शन ए केवल एक उत्तर प्राप्त करना, ऑप्शन बी रटत बढ़ाना, ऑप्शन सी विभिन्न प्रकार की सोच को बढ़ावा देना, ऑप्शन डी भ्रम उत्पन्न करना. तर मित्रांनो सांगायचं आहे आपल्याला ओपन एंडेड प्रश्न काय म्हणून दिल्या जातात गणितमध्ये यामागील हेतू काय असतो. तर मित्रांनो यामागील हेतू हा असतो ऑप्शन क्रमांक सी विभिन्न प्रकार की सोच को बढ़ावा देना. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24 शिक्षक यदि छात्र से उसके उत्तर के पीछे का कारण पूछता है तो वह किस क्षमता को विकसित कर रहा है. ऑप्शन ए स्मरण शक्ति, ऑप्शन बी तर्क और विश्लेषण क्षमता, ऑप्शन सी भय, ऑप्शन डी यांत्रिक कौशल. तर सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी तर्क और विश्लेषण क्षमता. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25 गणित अन्वेषणात्मक अध्यापन इंक्वायरी बेस्ड लर्निंग का अर्थ है. ऑप्शन ए शिक्षक सब कुछ समझाता है, ऑप्शन बी छात्र केवल सुनता है, ऑप्शन सी छात्र स्वयं खोज के माध्यम से सीखता है, ऑप्शन डी केवल अभ्यास कराया जाता है. तर मित्रांनो सांगायचं आहे आपल्याला गणित में अन्वेषणात्मक अध्यापन इंक्वायरी बेस्ड लर्निंग का अर्थ क्या है. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी छात्र स्वयं खोज के माध्यम से सीखता है. पुढचा प्रश्न बघूया.
प्रश्न क्रमांक 26, गणित पढ़ाते समय भाषा की कठिनाई दूर करने के लिए शिक्षक को क्या करना चाहिए? ऑप्शन ए कठिन शब्दों का प्रयोग, ऑप्शन बी केवल सूत्र देना, ऑप्शन सी के सरल भाषा और दैनिक जीवन के उदाहरण देना, ऑप्शन डी भाषा की समस्या को अनदेखा करना. मित्रांनो, सांगायचं आहे गणित पढ़ाते समय भाषा की कठिनाई दूर करने के लिए शिक्षक को क्या करना चाहिए? या ऑप्शनपैकी काय असणार आहे उत्तर? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन सी, सरल भाषा और दैनिक जीवन के उदाहरण देना चाहिए. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 27, गणित में समूह कार्य म्हणजे ग्रुप वर्क क्यों उपयोगी है? ऑप्शन ए कक्षा में अव्यवस्था बढ़ती है, ऑप्शन बी समय व्यर्थ जाता है, ऑप्शन सी सहयोग और संवाद विकसित होता है, ऑप्शन डी केवल तेज छात्र ही काम करते हैं. काय असणार आहे उत्तर? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, सहयोग और संवाद विकसित होता है. प्रश्न क्रमांक 28 कडे जाऊया. प्रश्न, यदि शिक्षक केवल सही उत्तर पर ही जोर देता है तो उसका परिणाम क्या होगा? ऑप्शन ए अवधारणा अधिक स्पष्ट होगी, ऑप्शन बी प्रक्रिया की उपेक्षा होगी, ऑप्शन सी तार्किक क्षमता बढ़ेगी, ऑप्शन डी रुचि बढ़ेगी. तर सांगायचं आहे मित्रांनो, प्रश्न 28 चालू आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा. मित्रांना देखील शेअर करा. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी, तार्किक क्षमता बढ़ेगी. आणि 30 पैकी आपल्याला किती स्कोर येणार आहे ते पण आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 29, गणित में रचनात्मक निर्माणात्मक मूल्यांकन किस पर अधिक बल देता है? ऑप्शन ए अंतिम अंक, ऑप्शन बी छात्रों की तुलना, ऑप्शन सी सीखने की प्रक्रिया, ऑप्शन डी प्रतियोगिता. तर मित्रांनो, सांगायचं आहे तुम्हाला या प्रश्नाचं देखील उत्तर काय राहणार आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सीखने की प्रक्रिया. पुढचा प्रश्न बघूया. अंतिम प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. तर आपल्याला 30 पैकी किती गुण येणार आहे ते सांगायचं आहे. तर प्रश्न है CTET के अनुसार एक प्रभावी गणित शिक्षक की भूमिका क्या है? ऑप्शन ए केवल व्याख्यान देना, ऑप्शन बी कठोर अनुशासन बनाए रखना, ऑप्शन सी मार्गदर्शक और सुलभकर्ता की भूमिका निभाना, ऑप्शन डी केवल परीक्षा लेना. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी, मार्गदर्शक और सुलभकर्ता की भूमिका निभाना. मित्रांनो, आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि किती गुण आलं ते देखील आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.